काय विकास कुठं काय झोपला आहे की काय विकास काय आजारी पडला आहे की विकास गायब झालेला आहे, विकास काही दिसतच नाही. नमस्कार, मी मच्छिंद्र मोरे. आपण पाहत आहात आपलं उल्हासनगर. नुकतेच 8 ऑगस्ट रोजी उल्हासनगर महानगरपालिकेला 77 वर्ष पूर्ण झाले. मात्र खरंच महानगरपालिका क्षेत्रामध्ये विकास झाला आहे का? महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आत्ताही मूलभूत ज्या गोष्टी माणसाला लागतात, रस्ते, लाईट, वीज, इतर प्रश्न सुटलेत का? हे सर्व आपण उल्हासनगरमध्ये शहरातील जे मतदार आहेत त्यांच्या तोंडून आपण हे जाणून घेणार आहोत. आम्ही सगळे इथं रिक्षा ड्रायव्हर आहे. तर आता तुम्ही बघून घ्या विकास किती झालेला आहे. इथनं म्हणलं तर शहर स्टेशन पर्यंत एवढे खड्डे आहेत की आम्हाला तर सोडा, आम्हाला तर रोज सहन करावं लागतं. पण काही पॅसेंजर वयस्कर असतात, त्यांना मानेला झटका लागतो, कमरेला झटका लागतो. आणि राहिली गोष्ट इथं खड्डे आहेत ना, तर अनेक महिला इथं पडलेल्या आहेत, आम्हाला उचलावं लागतं त्यांना सकाळी. आता हे 2 दिवस झाले यांनी काय ते खडे आणून टाकतात, माती आणून टाकतात. पाऊस पडला का 5 मिनिटांमध्ये ते वाहून जातं. आता हा बघा विकास झालेला आहे. 77 वर्षापासून आम्ही एवढं बोलू शकतो. रस्ता कसला बरोबर आहे आता बनवला आणि लालीले बनवले, त्यामध्ये पाणी साठून हे हालत झाली रस्त्याची हालत. रोज एक नवीन ऍक्सिडेंट होतो इथेशी, रोज एक नवीन ऍक्सिडेंट होतो इथेशी. बाकी काय करायचं यासाठी? मार्ग काढला पाहिजे ना. काय ते येतात ना आमदार खासदार सगळे बोलून जातात आणि काय करतच नाही त्यामध्ये. आणि म्हणावं तसं काय अजून त्याने काय महानगरपालिकेने आमच्या गोरगरिबासाठी किंवा रस्ते ट्रॉफिक या संदर्भात त्यांनी काय एवढा विकास केलेला नाही. आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर आहे. मोटर लावून सुद्धा पाणी बरोबर वेळेवर येत नाही. खाली मोटर लावून फक्त विजेचं बिल भरणे हे करणे हे चालू आहे. 10 ते 15 वर्षापासून विकास झालेला दिसतोय मला. याच्या अगोदर तर पाण्याची परिस्थिती वाईट होती. आमच्या स्वतः वार्डामध्ये पाणी नव्हतं. आमच्या 2007च्या नंतर जी आम्ही भूमिका मांडली आमच्या साहेबांनी, टँकर मुक्त करा आणि पाणी आम्ही देतो म्हणून, या आमच्या वार्डामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती, कठीण परिस्थिती होती. आता सध्या पाणी म्हणजे आम्हाला आता कमीत कमी 8 ते 10 तास पाणी भेटत आहे उल्हासनगर 4 नंबर ओटीवरती. आणि तसं बघायला तर रोड चांगलं सुशोभीकरण होत आहे. आणि त्याच्या अगोदर रोड आणि पाणी ह्याची व्यवस्था शहरामध्ये आपल्या बिलकुल नव्हती. अशी उल्हासनगरची परिस्थिती होती. आणि जे 77 वर्षामध्ये जे व्हायला पाहिजे होतं जे ते काय कुठं दिसत नाही. एकंदरीत आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर आपल्याला 77 वर्षापूर्वी जी महानगरपालिकेमध्ये प्रश्न होते, आजही ते प्रश्न कायम असल्याचे आपल्याला समोर आले आहेत. मात्र काही नागरिकांचं असंही म्हणणं की येत्या 5-6 वर्षामध्ये विकास हा थोड्याफार प्रमाणात झाला आहे. मात्र जसा विकास व्हायला पाहिजे उल्हासनगर महानगरपालिकेचा तसा मात्र काही झालेला नाही. मात्र सध्या जी शिवसेना आणि भाजप युतीचं उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे, आता येणाऱ्या काळामध्ये हे पाहण्याचं महत्त्वाचं ठरेल की नेमके हे सत्ताधारी महानगरपालिकेच्या परिसरामध्ये कशी आणि कशा पद्धतीने विकास करतात.